मी किती करेक्ट प्रश्न सोडवतो हे जेईला महत्वाचं आहे. मी किती कमी वेळेत करेक्ट प्रश्न सोडवतो हे सीईटीला महत्वाचं आहे. एमएसटी सीईटीची प्रिपरेशन सोपी आहे असे बरेच जण म्हणतात, पण रिझल्ट आल्यावर प्रॉब्लेम होतो. हे जर रिझन सांगतो. पहिलं सर्वात महत्वाचं कारण, आपण 1 तास लेक्चरला बसतो आणि 10 प्रश्न सोडवतो आणि म्हणतो सीईटी सोपी आहे. तुम्हाला कल्पना आहे का की सीईटी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री हे दोन्ही मिळून आपल्याला किती वेळ देणार आहेत? तर 90 मिनिटं देणार आहेत. प्रश्न किती आहेत? 100. म्हणजे सरासरी 55 सेकंद आपल्याकडे एक प्रश्न सोडवला आहे. एक रील बघायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढ्या वेळात तिथं प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. प्रश्न कसा सोडवायचा आहे? प्रश्न असणार आहे पीसीवर, तो वाचायचा आहे, कागदावर सोडवायचा आहे आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन क्लिक करायचा आहे. ही सगळी जी प्रोसेस आहे आपल्याला 55 सेकंदात बसवायची आहे. म्हणजे आपली रेस कोणाबरोबर आहे? वेळेबरोबर आहे. वेळ गेला की आपण पुढच्या प्रश्नाचा वेळ खाणार आहे. त्यामुळे वेळेत प्रश्न सोडवणं हे अतिशय महत्वाचं आहे. मी किती करेक्ट प्रश्न सोडवतो हे जेईला महत्वाचं आहे. मी किती कमी वेळेत करेक्ट प्रश्न सोडवतो हे सीईटीला महत्वाचं आहे. वेळ इथं फार महत्वाचा आहे, कारण आपल्याला वेळ गेला की पुढच्या प्रश्नाचा वेळ आपण खाणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना टाइम लावून सोडवा. आणि दुसरा महत्वाचा पार्ट, जर आपण कागदावर मॉक टेस्ट देत असो तर त्याला मॉक ड्रिल म्हणता येणार नाही, कारण कागदावर प्रश्न वाचायला अगदी 1 ते 2 सेकंद लागतात किंवा कागदावरून दुसऱ्या पानावर जायला 1-2 सेकंद लागतात. पीसीवर प्रश्न सोडवले किंवा लॅपटॉपवर प्रश्न सोडवले तर तुम्हाला ते करेक्ट एन्व्हायरमेंट मिळेल आणि तशी प्रॅक्टिस चांगली होईल. त्याला म्हणतात मॉक ड्रिल किंवा मॉक टेस्ट. मॉक टेस्ट म्हणजे कागद घेऊन सोडवणे नाही. जर तुमची मॉक टेस्ट कागदावर असेल तर तुम्ही एक स्टेप मुलांच्या मागे राहणार आहात. जर तुम्ही मॉक टेस्ट पीसीवर किंवा लॅपटॉपवर सोडत आहे, कुठलीही असू दे, अगदी एमएसटी सीईटीने सुद्धा डिक्लेअर केली ती टेस्ट सिरीज, ती जरी घेतली तरी चालेल, पण ऑनलाईन टेस्ट सिरीजला दुसरा पर्याय नाही. कम्प्युटर, पीसी ह्याच्यावर किमान 4 ते 5 पेपर सोडवणं गरजेचं आहे. मग वेळ लावून सोडवलं की आपल्याला कळेल की किती वेळेत आपले किती प्रश्न होत आहेत आणि खरंच आपल्याला तेवढा स्कोअर गाठता येतोय का.